नमस्कार मित्रांनो, आज आपण नवीन व्हिडिओ बनवणार आहोत. तर आपल्या हळदीची आता 65 दिवस झालेले आहे आणि आपण वनस्पती रोगशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ परभणी इथून बायोमिक्स आणलेलं आहे आणि हे 200 लिटरची पाणी आहे टाकी घेतलेली आहे आणि आपण आता हे 1 एकरसाठी ड्रिचिंग करणार आहे. तर आपला अनुभव काय आहे याविषयी मला थोडीशी माहिती सांगा, म्हणजे आपल्या दोघांचं पण हे होईल. तर मी याच्यामध्ये ताजं पाणी घेत आहे. फवारा एकदम स्वच्छ धुवून घेतलेला आणि प्रति याच्यामागं मी माझ्या स्वतःच्या शेतासाठी तुम्ही आपल्या अनुभवानुसार तुम्ही तुमचा प्रयोग करू शकतो. तर मी 500 ते 600 ml एका पंपासाठी ड्रिंचिंगसाठी घेणार आहे. तर हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं व्यवस्थिशीर पाणी पण असं एकदम ताजं आहे. याच्यात कुठलंही केमिकल वगैरे नाही आणि फवारा पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि हळदीचा प्लॉट अशा प्रकारे आहे. याच्या अगोदर साई क्रॉपचं सुपरस्टार वगैरे टाकलेलं आहे आणि इथून पुढे आता फुटव्याचं काळुंखा वगैरे हे ते सर्वांसाठी हे प्रयोग करणार आहे. तर आता आपण जैविक रासायनिक असं सानिध्याने हा प्रयोग करायला. तर आपण व्हिडिओ कुठून पाहता हे निश्चितच सांगा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ पाहण्यास मदत होईल. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये नुसतं गुळाचं पाणी टाकलं होतं, तर यांचा कलर असा बदलून गेलेला आहे. काही झाडांना गुळाचं पाणी टाकलं होतं तर गुळामध्ये एवढी शक्ती, सेंद्रिय शेतीचा गुळ टाकलेला होता. तर अशा प्रकारे हा प्लॉट झालेला आहे. तर तुमच्या इकडे काय प्रयोग केला काय नाही ते तुम्ही निश्चितच सांगा, जेणेकरून आपल्या शेतकरी वर्गांना माहिती पडेल. तर आता व्हिडिओला जास्त वेळ न करता माझ्या कामाला मी सुरुवात करतो आणि काय अनुभव येईल ते मी तुम्हाला सांगतो. तर बघू शकता आता अशी पोझिशन आहे. तर याला मी ड्रिंचिंग करणार आहे आणि स्प्रे पण घेणार आहे बायोमिक्सचा. तर ड्रिंचिंगसाठी 600 ml घ्यायत आहे मी प्रतिपंपासाठी आणि फवारणीसाठी 200 ml प्रतिपंप घेणार आहे. या हिशोबाने मी ही फवारणी करणार आहे. हे माझा स्वतःच्या अनुभवासाठी स्वतःच्या प्लॉटमध्ये मी हे करत आहे. आपण आपल्या अनुभवानुसार आपण प्रयोग करू शकता. हे माझा वैयक्तिक प्रयोग आहे आणि मी कुठलंही हे करा ते करा असं म्हणणार नाही. जे तुम्हाला योग्य वाटेल, जे अनुभव आहे ते तुम्ही करा. मला जेवढा अनुभव आहे ते मी करेन. तर हळदीचे आता फुटवे वगैरे एकदम निघण्यास सुरुवात झालेली आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तसंच तुम्ही पण तो व्हिडिओ पहा. जवळपास 3,500 लोकांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचलेला आहे. तर 3,500 नवीन लोक असतील तर त्यांना नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन माहिती मिळू शकता. तर हे बघू शकता मी असं माप घेतलेलं आहे आणि याच्यावर 500-600 असे पूर्ण व्यवस्थिशीर याचं हे आहे माप आहे. तर या हिशोबाने मी हे करणार आहे. आणि पंप पण एकदम स्वच्छ आहे आणि पाहू शकता 5 लिटरची कॅन आहे. हे मला घरपोच मिळालेली आहे. एकदम 1200 रुपयामध्ये हे घरपोच मिळाली आहे. तिथं जाऊन रांगा लागून हे करून एक दिवस राहून म्हणलं तर ते 1500 रुपयाला कॅन पडत होती. पण थोडासा आपण अगोदर तयारी केली होती आणि ते मला त्या तयारीचा फायदा झाला. तुम्हालाही हे औषध पाहिजे असल्यास तुम्ही संपर्क करू शकता आणि घेऊ शकता. माझा मोबाईल नंबर आहे 84 59 28 0084. तर मी तुम्हाला कुठून औषध आणलं आणि कुणा आणून दिलं ते पण सांगेल, त्यांचा पण नंबर देईल. किंवा हिंगोली जिल्ह्यात परिसरातील, परभणी परिसरातील किंवा नांदेड, शेंबाळ, पिपरी, पुसद, इकडे उंबरखेड, हातगाव या परिसरातील आपण जर असाल तर निश्चितच तुम्हाला ते औषध मिळेल आणि पोस्टाच्या सहाय्यानेसुद्धा ते देतील असं एक अंदाज आहे. नाही दिलं तर कसं तरी तुमच्यापर्यंत पोहोचेल. हे आपण त्याची व्यवस्था करू, जेणेकरून तुम्हाला जास्त हे होणार नाही आणि याचं इमॅजिक रिझल्ट आहे असं बरेच शेतकऱ्याचं म्हणणं आहे. त्याच्यामुळं आपण फक्त आपण टाकायच्या अगोदर 1-5-6 दिवस कुठलेही रासायनिक खत वगैरे वापरायचं नाही किंवा स्प्रे वगैरे करायचं नाही आणि टाकल्यानंतर 7-8 दिवस कुठलेही केमिकल वापरायचं नाही. हे त्यातला अनुभव आहे. तर हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला काय नाही तुम्ही हे करा आणि तुम्हाला योग्य वाटल्यास तुम्ही लाईक करा, नाही वाटल्यास करू नका. आपलं काय चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा असं काही म्हणणार नाही. आपल्याला कुठून त्याच्यात काय आर्थिक लाभ वगैरे काही नसतो. फक्त शेतकऱ्यांच्या माहितीच तो आपण हा व्हिडिओ बनवत असतो. तर निश्चितच बघू शकता जैविक रासायनिक या पद्धतीने हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश पडलेला आहे आज, त्याच्यामुळं थोडंसं प्लॉट ताजातवाना दिसत आहे आणि दुपारची वेळ आहे, साधारणतः 1 वाजलेला आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने. तर निश्चितच टेक केअर, काळजी घ्या आणि योग्य ते खर्च करा. धन्यवाद. तर मी पुन्हा एकदा
बायोमिक्स कसं आहे काय नाही ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. असं सील पॅक बायोमिक्स आहे, ह्या हिशोबाने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बायोमिक्स एकदम वनस्पती शास्त्र परभणी विद्यापीठाचं आहे. आमच्या इकडं फार प्रसिद्ध झालेलं आहे आणि याचे रिझल्ट फार छान येत आहे. तर या पद्धतीनं आपण ताजं पाणी घेतलेलं आहे, पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून आपण या टाकीमध्ये न टाकता डायरेक्टच या टाकीमध्ये टाकत आहे, जेणेकरून पाऊस वगैरे आला, काही हे झालं, परत कुठलीही क्रॉचिंग वगैरे होणार नाही किंवा काही केमिकल सतत पाऊस राहिला तर नुकसान होणार नाही. त्याच्यामुळे मी कोणी असं तर कोणी ज्याचा अनुभव वेगवेगळा असतो त्या हिशोबाने आपण करणं गरजेचं असतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कुठून पाहत हा ते निश्चितच सांगा आणि काय फरक जाणवतो ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर विद्यापीठातील प्रयोग म्हणजे काय, असं साधारण फार डॉक्टर लोक असतात आणि बघू शकता 5 लिटरची कॅन आहे, वजन आहे, अंतिम तिथी 1 वर्ष आहे. तर नेमकेच 21/7 जन्म 1 महिन्यापूर्वीच हे तयार झालेलं आणि आपल्यापर्यंत आलेलं आहे. तर या अशा पद्धतीने याचं पॅकिंग आहे, एकदम बढिया सील पॅक आहे, कुठेही काही नाही. तर हा व्हिडिओ आवर्जून गरजू शेतकऱ्यांना पाठवा आणि हळदीचे खर्च वाचवा. बाकीची औषधी खूप महागडी असतात, फक्त हे 1200 रुपयामध्ये आहे. धन्यवाद.